आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्हा परिषद आणि 9 पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीला भरभरून मतदान करणाऱ्या मतदारांचे मी मनापासून आभार मानतो असे मत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले। सर, साधारणपणे रत्नागिरी तालुका असेल किंवा जिल्हा असेल, एका अर्थानं शिवसेना आज वरचढ ठरलेली आहे, त्याच्याबद्दलची पहिली प्रतिक्रिया काय असणार? मी सर्वप्रथम रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्याच मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, कारण सुमारे 70% जास्त स्ट्राईक रेट हा शिवसेनेचा अख्ख्या जिल्हाभरामध्ये झाला आहे। आणि आता मी जी माहिती घेतली, शिवसेना पक्ष म्हणून 35 जागांपेक्षा जास्त जागा त्या शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये निवडून आल्यात। माझ्या मतदारसंघामध्ये 12 जिल्हा परिषदेच्या ज्या जागा होत्या, 12च्या 12 जागा आम्ही जिंकलेलो आहोत आणि 24च्या 24 पंचायत समिती महायुतीच्या आम्ही जिंकलेलो आहोत। त्याच्यामुळे विशेषतः मी मतदारांना धन्यवाद देतो, कारण ज्या पद्धतीचं एक वातावरण तयार केलं गेलेलं होतं, काही मोठे लीडर अपक्ष प्रत्येक ठिकाणी निवडून येतात अशी एक गाजावाजा आपल्या माध्यमातून अनेक लोकांच्या माध्यमातून केला होता, तर त्यांचा तो भ्रमनिराश झाला आहे। माझ्याबरोबर आता नंदा मुरकर आहेत, ज्यांनी अनेकांची घमेंड तोडली आणि ते स्वतः जॉईन केलेलं ठरलेले आहेत। त्याच्यामुळे सगळ्याच्या सगळ्या जागा आमच्या निवडून आल्या, भाजपाच्या देखील सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून आल्या। आणि सगळ्या जागा निवडून आल्यानंतर मी आत्ताच मतदान केंद्रातच त्यांना सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत मतमोजणीच्या ठिकाणी, की जसं तुम्ही मतं मागायला आशीर्वाद घ्यायला गेला होता, तसं मतं दिली म्हणून आभार मानायला देखील उद्या ते उपक्रम सुरू करत आहेत। आणि सगळ्यात जास्त सदस्य घेऊन निवडून येणारी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा परिषद ही एकमेव जिल्हा परिषद ठरलेली आहे, पहिली मोठी जिल्हा परिषद। आमच्या 9च्या 9 पंचायत समित्या ह्या महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत। त्याच्यामुळे हा पूर्ण बालेकिल्ला वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा आहे, हे मतदारांनी साबित केलेलं आहे। सर, जिल्ह्यातलं रत्नागिरी कुंवारबाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत जीवन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ठीक 10 वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर जसजसे निकाल बाहेर येऊन शिवसेना उमेदवार विजयी होऊ लागले, मतदान केंद्राबाहेर नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असल्याची माहिती मिळताच पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत तातडीने मतदान केंद्राबाहेर आले। विजयी उमेदवारांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या। जरा या विजयामुळे आता अधिक जबाबदारी वाढली असल्याचं पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले। विधानसभा म्हणजे महायुती म्हणून बोलायचं झालं तर
नगर परिषद, नगरपंचायती आणि त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. जबाबदारी आता वाढली आहे या सगळ्या गोष्टींमुळे. नाही, 100% जबाबदारी वाढलेली आहे. कारण लोकांच्या मतावर आम्ही ज्यावेळी निवडून येतो त्यावेळी लोकांच्या आता विकासात्मक अपेक्षा पूर्ण करणं देखील आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि ही काय माझी एकट्याची जबाबदारी नाही. जे आता तिकीट घेऊन उभे होते, जे निवडून आलेत, त्यांनी देखील त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतला निधी आपापल्या भागामध्ये विकासात्मक कसा जाईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि आमच्याकडे तर भांडणच नाही. 20 विरुद्ध 0, 12 विरुद्ध 0. आता भांडायचं झालं तर आम्हाला आपापसातच भांडायला लागेल. थँक्यू सर. माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी सौ नेहा माने विजयी होताच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, तर नेहा माने यांनी मतदारांचे आभार मानले. संगमेश्वर तालुक्यात जो 90 पासूनची शिवसेना आहे तो शिवसैनिक आमच्या बरोबरच राहिला, त्याच्यामुळे हा विजय आहे. राज्यमंत्री यांच्या पत्नी म्हणून तुमच्याकडे बघितलं जात होतं, त्याच्यामध्ये तुमचा विजय झालेला आहे. काय सांगाल, यशाचे शिल्पकार कोण असतात? माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांची पत्नी म्हणून आहेच विजय, पण यशाचे शिल्पकार आमचे पूर्ण मतदार आहेत आणि आमचा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. जे कार्यकर्ते आमचे तळागाळात आहेत त्यांच्यामुळे आम्ही निवडून आले. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.